एनकॅपच्या विषयाबद्दल निर्णय काय झाला हे आयुक्त साहेब तुम्हाला सांगतात. मॅडम या जे पत्र दिले आम्ही जे पत्र आले नाही, तुम्ही खासदारांची कामं एनकॅपच्या ह्या टेंडर प्रक्रियेत घेणार आहात का नाही? म्हणून मॅडम ते कामं तपासतो आणि तपासून लेखी स्वरूपात देतो. मॅडम येतो ना घेतो म्हणून सांगा साहेब. घेणार आहे तर घेणार, किती घेतात कसे घेतात कुठले रस्ते तपासून. सोलापूर शहराची मुख्य रस्त्याची कामं साहेब नाही झाले तर तुमच्या ऑफिस समोर आंदोलन आहे आणि खाली बसून 4 लोक आहेत. कालची परिस्थितीवर काय लोक आहेत आणि कालची विनंती आहे की बाबा आता हे सगळे आमचेच आहेत, आम्हीच सगळं आता केलेलं आहे. हे देखील आम्हाला लोक विसरले म्हणजे अजब वाटायला आहे. काय आम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी करतो साहेब. म्हणजे खरंच हा मला शॉक वाटला. काय म्हणजे सॉरी टू से, आय एम शॉक, आय एम बियॉन्ड शॉक. कालची जी अतिवृष्टी झाली पहिल्यांदा असं नाहीये की सोलापुरात एवढा पाऊस पडलाय, पण हे एकंदरीत दुर्लक्ष महापालिकेकडून अधिकाऱ्यांकडून झालेलं दिसतंय आणि बऱ्याच बाबतीत आयुक्तांची दिशाभूल होताना दिसते. अमृतची कामं जिथे झाली आहेत तिकडे हे नाही झालं पाहिजे, तिकडे जास्त प्रमाणात झालंय. त्याबद्दल आपण काय करणार आहात ते? अतिक्रमणच नाही पण जे पाणी गेलंय त्याचा पण निचरा झाला पाहिजे. मल्टिपल आणखी थोडं माणसं मनुष्यबळ होणार पाणी लोक अजून आहे साहेब. काय करतात मोठं शॉक करतात लोक काय करणार सांगा. तुम्ही भाजपचं काम करायला बसलात का? हे बरोबर नाही तुमचं सगळं. पारदर्शक काय तर ठेवा साहेब, तुमच्याकडनं अपेक्षा कुणाला करतो काय तर पारदर्शक ठेवा साहेब. त्यांचे 10 करावं, आमची 4 करताय ना म्हणून हे पाणी तुमतंय आणि आज आमच्या लोकांना हे भोगावं लागतं कारण का तुमच्या अजून पाप घडतोय. त्यांचे 10 करावं 27 आमचे करता नाही कामं. काहीतरी केला ना कारंजे सर, तुम्ही एवढे वर्ष प्रशासक तुम्ही बदलला साहेब, त्या खुर्चीवर बसला तुम्ही बदलला. कोण जबाबदार? 4 कामं आमची घेतलं त्यांनी 10 घेतलं तर आमच्या एवढ्या लो लेवलचं करप्शन कधीच झालं नव्हतं. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे अभिप्राय मागवतो. बाबा झाले कसे आहेत काय ते मागवतो. आमचं काम आहे का नाही साहेब? आम्ही तुमच्या नाही पुन्हा देणार काय तर पारदर्शक कारभार ठेवा साहेब. अरे करा त्यांची सत्ता आहे 10 करा, 2 आमच्या करता का नाही? खासदारची आले तुमच्या म्हणजे एक काम नाही. मेंबर खासदार म्हणून त्यांचा अधिकारच आहे तो. नाही नंतर जे नो टेंडर निघतील त्याच्यातले उरलेल्या निधी काय करायला हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. तुम्हाला सांगतो तिथं कोण हलणार नाही. इथं आम्ही बसू सगळे रस्त्यावर, तुमच्या ऑफिस जवळ बसू आहे. हे असं चालणार नाही. पारदर्शक कारभार काय तर ठेवा की तुम्ही विधान लोकप्रतिनिधी कॉन्फरन्स मध्ये घेऊन हे सगळं करताय. आणि तुमचे लोक सांगतात साहेब आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही. तुमचं नाव आम्हाला सांगतात. तुमचे लोक घाबरून तुमचे लोक सांगतात साहेब, तुमच्या समोर आहेत ना. मला सांगता तुम्ही तुमच्या समोरच आहे. मला सांगा ना. मला आयुक्त साहेबांनी सांगितलं कुणाला द्यायचं नाही. मला नाव सांगा. तुमच्या समोर आहेत, मी तुमच्या लोकांसमोर सांगावं ना. तुम्हीच सांगितलं आम्हाला द्यायला सांगितलं नाही म्हणून. अहो ठराव झाला तर कॉपी देत ना तुम्ही. आम्ही आयुक्त ताईचं पत्र देणार. ठराव तुमचा झालाय, तुमची मीटिंग झाली उपसमिती, त्या उपसमितीचं आम्ही म्हणतोय काय उपसमिती वेबसाईटवर ठराव. हो साहेब विचारा झालं मी सांगतो ना उपसमिती ठराव वेबसाईट नाही साहेब. बघा तुम्ही मी एवढं सांगतो उपसमिती झाली बरोबर आहे. माहिती देता का नाही? तुम्ही चेक करायचं. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे. महानगरपालिका नाही उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर अमेरिकेला हसाला तुम्ही, तुम्हाला काय वाटेल आम्ही तळतळ करून बोलायला एवढं? ताई एक माहिती मिली है ताई, एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले का कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के ऐसा प्रेशर है टोटली. 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नावं काम आहे. आमच्याकडे याद्या मागवल्या खासदार, आम्ही सगळे याद्या दिलेत खासदारकडे. आणि आमचं काम तुम्ही त्यांच्या याद्यात टाकून टाकता. आम्ही सुचवलेलं काम बस साहेब त्याच्या आधी तुम्हाला भेटलं मी.
तुमची मीटिंग व्हायच्या अगोदर साहेब भेटलो तुम्हाला. आपले व्हिजिट झाले सगळीकडे, तुम्ही आता काय उपयोग झाला? बरं माझी डेट घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या व्हिजिट झाल्या, तुम्हाला नाही ना काँग्रेस ती कामं तर घ्यायला पाहिजे होती. प्रक्रिया काय केली सांगा मॅडम. प्रक्रिया काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा, आमची यादी त्यात झाला, सगळ्यात समान निधी द्या, ते तुम्हाला थांबवा लागेल सगळ्या. 40 कोटीच्या त्याच्यामध्ये आम्ही प्रशासनासाठी यादी पहिला तयार केली आणि त्याच्यावरती व्हिजिट करून आम्ही प्रत्यक्ष हे करून त्याच्यावरती जे मिरवणूक मार्गाचे अफेक्टेड आहेत दरवर्षी आपल्याला आणि माझी रस्त्याचीच आहे, रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारची यादी आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून घेतला मला पाणी करतो मॅडमची यादी आणि आमच्याकडे उशीर आहे. उशीर मॅडम काय साहेब मॅडमचं पत्र आहे ना. अहो काही आपण मिळून फिरलो साहेब सगळीकडे. मॅडमचं पत्र मला उशीर प्रक्रिया झाल्यानंतर. प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार हे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. मॅडम सांगा काय झालं. केंद्र शासनाने निधी आहे साहेब, महाराष्ट्र शासन असतं ठीक आहे ना. केंद्र निधी खासदार पत्र आम्हाला म्हणजे असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं, तुमची प्रक्रिया काही सुरू झाली, तुम्ही सगळं दरवाजाच्या मागे जाऊन करून घेतलं. हे परिणाम दिसतात. तुम्ही मूळ सांगा लोकांना, तुम्ही सांगितलं लोकांना पुढे 4 इंची इकडे 9 इंची घालत गेला कसं पासणार पाणी सांगा. इलेक्शन पुढे ढकलतायत म्हणजे ह्याच्यातून जेवढे पैसे कमवायचे तेवढे कमवू शकतो. तेच चालेल की एवढं निधी द्यायला आपल्या समोर उभा राहतात. काय चालणार एवढं वनसाईड नाही चालणार एवढं. कारण का उद्या नगरसेवक निवडून आले तर यांचे मोर्चे सुरू आपल्या सगळ्यांचे होतील म्हणून त्यांना ते पण अवॉइड करायचं. आणि तुम्हाला वाटतं की लोकांमध्ये रोष नाही. केवढा रोष आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांच्यावर फिरा, आमच्यावर फिरा, लोक तुम्हाला बोलतील. तेव्हा आम्ही 30 वर्ष राजकारण असं वंचाड एवढं कधीच बघितलं नाही कामकाज. आता ते 15 वर्ष आमदार ते आता खासदार आहेत, ते 20 वर्ष झाले ह्यात आहेत. पण असं वंचाड एवढं कारभार कधी बघितलं नाही. आमची सत्ता होती एवढं वर्ष. केंद्रात आमची सत्ता होती, राज्यात होती, पण असं आम्ही कधी केलं नाही. अरे 10 दिवस तुम्ही आमची कामं घेत नाही, साधं बघायला तयार नाही. त्यांच्या याच्या फटाफट मंजूर सगळ्या. खासदारची लिस्ट बघत नाही तुम्ही, केंद्राचा निधी आहे, मग भाजपसाठी काम करणार का तुम्ही? हे तर सांगा. म्हणजे आम्ही येतो नाही तुमच्याकडे, कशाला तुम्हाला कामं सांगाल आम्ही? कोणच येणार नाही पुढे. मग जनतेला घेऊन आम्ही लोकांना घेऊन येऊ, त्यांना सांगू तुम्ही आमचे कामं करत नाही. आमच्यावर काँग्रेसवर वैयक्तिक नाही, तुम्ही कोणाला हाम करत आहात हे करून. तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय. आमच्या लोक येत नाही सर कामं सांगा. खासदार म्हणून आमच्याकडून येत नाही. आम्ही 25-30 वर ट्रस्टी आहे साहेब. माझे महापौर 5-6 समोर बसले. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत माझे. 4-4 वेळा निवडून आले. काय वाटत नाही साहेब, आम्ही एवढं वेळ तुमच्याकडे येऊन गेलो, पाया पिठे गेलो, लोकांना घेऊन आलो. आमचे पत्र तुमच्याकडे बघा. हे सगळं नवीन चालू आहे. ही सगळी नवीन प्रथा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केली आहे आणि एकदम चुकीची असं कधीच झालं नव्हतं. एवढ्या लो लेवलला जाऊन राजकारण. आणि ही परिस्थिती ह्या वर्षी जास्त प्रमाणात दिसते. ऑब्व्हियसली तुमची जी नामासंख्या व्हायला पाहिजे होती पावसाळ्याच्या आधी किंवा दर 3 महिन्यांनी 1 महिन्याने ती पण झालेली दिसत नाही. सगळे नाले त्या ठिकाणी चोक झाले, ब्लॉक झाले. नाल्यातून पाणी जात नाही. आणि मला माहित नाही कारण तुम्ही नीट सांगत आहात का नाही सगळ्यांना, पण एकंदरीत आम्हाला असं वाटतं की तुमची कुठेतरी तुम्हाला क्लिअर पिक्चर दिला जात नाही आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आम्हाला दिसली. आणि लोकांवर लोकांमध्ये रोष आहे. मेन अमृतची कामं ह्याच्यासाठी झालेली आणि जिथे कामं झाली तिकडेच ही परिस्थिती उद्भवली. सो हे फक्त तुम्ही जे म्हणताय नॅशनल हायवेच्या लोकांचं त्यांच्याकडून झालेली चूक नाही आहे. महापालिकेकडून पण खूप मोठी चूक झाली आहे. सकाळपासून आम्ही सगळीकडे आहोत आणि लोकांच्या घरात अजूनही पाणी आहे. लोकांच्या घरात लहान बाळं आहेत, लोकांच्या घरात सिनियर सिटीजन्स आहेत. कुठेही अजूनही पाणी आहे, अजूनही पाणी निघालं नाही आहे. त्यासाठी पण प्रशासन खूप स्लो काम करत आहे. काल सकाळी 7:30 पासून जवळजवळ 100 फोन आले.
सोलापूरच्या वेगवेगळ्या आणि अजूनही पाणी नाही गेलं. सो ही सगळी आज वस्तुस्थिती आहे आणि एवढी वाईट परिस्थिती सोलापुरात नव्हती. पाणी जेव्हा एवढं पडायचं तेव्हा सोलापुरात काही ठराविक लो लाईन एरिया असेल, शास्त्रीनगर असेल किंवा तो भाग असेल, तिकडून आम्हाला एक पण फोन आला नाही का? तिथून पूर्वी पाणी थांबत होतं, तिथून एक बी फोन नाही. जेव्हा मिलीमीटर्सनी पाणी वाढतं तेव्हा लो लाईन एरिया पहिली अफेक्ट, काल एकही लो लाईन एरिया अफेक्ट नाही झाले, पण हे सगळे एरिया अफेक्ट झाले. कुमार चौक जिकडे सर्वात महत्वाचं, जिथे मी इथपर्यंत पाणी असताना ऑन द स्पॉट ग्राउंडवर गेलेली, तिथे पाणी काम झालंय. पण ही परिस्थिती आम्हाला उगाचच आरोप प्रत्यारोप करायचे नाही. पण हे दिसतंय बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे होताना दिसतंय आणि याचं कारण काय आहे तुम्हीच आम्हाला सांगितलं किंवा तुमची दिशाभूल होत असेल. सोलापूर शहर हे चारी बाजूनी पाण्यात तुंबले म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासनाचे मोठे अपयश आहे. तुमची इलेक्शन झाले नाहीये, तुमचे झोन काम करत नाही, तुमची किरकोळ मेंटेनन्सची कामं होत नाही. महानगरपालिकेकडून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या पावसात शहराच्या चारी बाजूने शहरं तुंबतात. प्रशासक लागू झाल्यापासून नाला साफसफाई होत नाही, जी दर पावसाळ्याच्या 6 महिन्याआधी झाली पाहिजे. आता हे सगळे ग्राउंडवर गेलेल्या लोकांना सांगितलंच आहे, जे झोनला तर माणसं नसतात. आता एवढ्या ठिकाणी फक्त वज्रेश्वरला एक तुमचा जीसीबी दिसला, अजूनही लोकांच्या घरात पाणी येत आहे सगळीकडे. आता जो 9 ते 10 ठिकाणी तरी आम्ही गेलो, एक ठिकाणी फक्त तुमचा जीसीबी दिसला वज्रेश्वर नगरमध्ये, बाकी साहेब सगळ्यांच्या घरात अजून पाणी. बऱ्याच ठिकाणी सुरू होते 6 इंची पाईपलाईन, पुढे जाऊन 3 इंची पाईपलाईन, 4 इंची पाईपलाईन. अमृतची काम गेल्या वर्षी आपण होऊ देत आमच्या लोकांना. गेल्या वर्षी आम्ही राहुरीमध्ये तुम्ही आला होता ताईंसोबत. गेल्या वर्षी तुम्ही कामाला करता. आपल्या आंबूरची कामं ते सेवेसाठी आहे, सर कामासाठी नाहीये. सर शहरातले 2 नाले आहेत महत्वाचे. सर स्टेशन मार्गे येणार आहे. मला जर पाणी ड्रेनेजला जोडल्यामुळे नदीकडे पाणी यायला परवा काळ डेट आहे का डेट त्या भागात ते तो म्हणजे आपला 100 mm वगैरे जो पाऊस झाला तो तिकडे झाला त्या भागात. म्हणून बाकीच्या भागात नाही झालं, कारण ईस्टर्न भाग जो आहे सगळ्या शहरात झाला ना. अजून सकाळी काही साबण चेक करा त्या भागात जास्त सगळे लोक चांगले तुम्ही आकडेवारी अशी बोगस देऊन लोकांची दिशाभूल करू नका. शहरात सगळ्यावर पाऊस पडलाय, 6 तास पाऊस पडला. सर हे राहुरीचं नाला जे काय जे काय पाऊस पडला ते 8 महिने एवढंच करू शकतो. आता समजा जे डिफॉल्ट समजा तुमची नाल्याची साफसफाई कधी झाली मला सांगा. नाही दादा पुढे झाडाले नाल्याच्या बाजूला दादा पुढे झाडाले नाही नाल्याच्या बाजूला. मी सांगतो मॅडम एक सर ऐकतो माझा ऐका ना साहेब. झोनमध्ये ज्या बांधला तुमच्या माणसांनी वार्षिक मक्तेदारांची मुदत संपली, त्यांचे मागचे बिलं दिले नाही. त्यामुळं कुठल्याही वार्डामध्ये मी बोलतो ना झोन मध्ये तुम्ही आता कुठलेही जावा, कुठल्या झोन मध्ये माणसं तुमच्या लेवल नाही. तुम्ही सांगता प्रायव्हेट माणसांना फोन द्या, त्यांची बिलं दिली आहेत. त्यामुळं चालू वर्षामध्ये आमच्या पुण्याच्या वार्डामध्ये नाला गटार दुरुस्ती ड्रेनेज दुरुस्तीला माणसं आली नाही. आता राहिला नाला, आता नाल्याच्या बाजूला आम्ही सगळे जाऊन आलो आहे. तिथले लोक सांगतात की आमच्याकडे जीसीबी नाही, कामं झालं, त्यांच्या घरात सगळ्या पाणी आहे. हे नागरिकांना आता जाऊन आलो आम्ही काय खोटं सांगितलं तुम्हाला. आम्ही ग्राउंडवर असतो, तुम्हाला माहिती. ठीक आहे, आमच्या मनाने बोलली नाही आम्ही. प्रत्यक्षात सकाळपासून आम्ही फिरवलोय, ते तुम्हाला सांगाल तुम्ही ऐकलं येत आमचं. कुमार चौकला आम्ही कसे फिरलोय. आम्ही तुम्ही चला आता शिर्डीत जाऊन आलो का बघा, फोटो दाखवतो तुम्हाला. आम्ही शिर्डीच्या बाजूला लोक सांगतात, आम्ही का मनाने बोलली नाही सगळे सगळं. आता जाऊन आलो बोलवलं आम्ही. सैफुल इकडे पण नाला झापलाय पूर्णपणे. नाला झापलेला आहे. साफसफाई मित्रनगर घरात पाणी चाललं सर, कोणच नाही तिथं आता बघायला.
ब्रह्मदेवनगरचीच परिस्थिती आहे. पण पंचनामेच्या मी नंतर येईन. भद्रेश्वर नगर तेच परिस्थिती आहे. हा आता शिळगीमध्ये आता आले पंचनामा करायला लोक. त्यांनी सांगितले एकही तुम्ही घर सोडणार नाही, सगळ्या घरात झालं पाहिजे ते पंचनामे. पण काही लोक म्हणतात तोंड बघून ते बी तिथं चालत दंडे बघून चालू आहे. आम्ही जाऊन फिरून आलो साहेब, जे लोक सांगाल ते आम्ही तुम्हाला सांगालो. आम्ही का मनाने सांगितलं तुम्हाला कुठल्या गोष्टी. आता सांगा दोनदा तुमचं. फोन केला ना, दोनदा फोन केला ना आम्ही. हलका त्यांचा 5 नंबर झुंडा आम्ही पण फोन केलेला. तिकडे जेसीबी वगैरे आणला, पण मॅन्युअल काही ड्रेनेज हे प्रॉब्लेम लाईन आहे, ते मॅन्युअल करण्यासाठी लोक हवीत आम्हाला. पाठवतो बोलले. आणि काही जण आता ठीक आहे, काही लोकांचं सहकार्य आहे, पण काही बोलले की आमच्याकडे मेंटेनन्सचा पैसा